आई आता रथामध्ये विराजमान होणार आहे, बघू शकता। नमस्कार मंडळी, मी मनीष पाटील पुन्हा स्वागत करते आपल्या चॅनलच्या नवीन ब्लॉगमध्ये। मंडळी, मागील व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलात आई सोमजाई आणि हरिहरेश्वर दर्शन बघितलात तुम्ही, पार्ट 1 होता आणि आज आहे रथोत्सव। रथोत्सवचा सेकंड पार्ट आहे। तर चला, आता संध्याकाळचे 6:45 वाजलेले आहेत आणि 7 वाजता आई सोमजाईची आरती देखील तुम्हाला या व्हिडिओमध्ये पाहायला भेटणार आहे। तर रात्री 12 वाजता आई सोमजाईचा रथोत्सव निघणार आहे। तर चला, व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा आणि सुंदर सुंदर फुलांच्या रांगोळ्या, आरास, फुलांची आरास या व्हिडिओमार्फत तुम्हाला दिसणारच आहे। संपूर्ण श्रीवर्धन शहर एकदम गजबजलेले आहे। आई सोमजाईचा रथोत्सव आहे, एक छोटासा प्रयत्न आहे दाखवण्याचा। तर चला, कमेंटमध्ये आई माऊलीचा उदो उदो टाकायला विसरू नका। तर 6:45 वाजले, तर सर्वप्रथम आपण आरतीला सुरुवात आता होणार आहे। तर चला, थेट आता आरतीला जाऊ। तुम्ही बघू शकता माझ्या पाठीमागे आई सोमजाईचं मंदिर आणि सकाळी बघितलं की महाप्रसाद होता आणि संपूर्ण विद्युत रोषणाई केलेली आहे मंदिराला। तर आता आरतीला पण सुरुवात होणार आहे। तर चला, सोमजाई माते की जय म्हणून व्हिडिओला सुरुवात करूया। आणि समोर दिसतोय तो भला मोठा औदुंबराचं झाड आहे। तर चला, तर फायनली आरती घेऊन झालेले आहे आणि तुम्ही बघू शकता पालखी रथ पण सुंदर सजवलेला आहे आणि भरपूर भाविक जमलेले आहेत। आता 7:30 वाजलेले आहेत संध्याकाळचे आणि इथे रात्रीची तयारी सुरू आहे। बघा, फुलं वेचण्याचं काम सुरू आहे। आरती वगैरे आत्ताच झाली आणि आता वाजले 7:30 वाजलेले आहेत। तर चला, आता आपण रात्री येणार आहोत, 12 वाजता रथोत्सव निघणार आहे, त्याच्या अगोदर येणार आहोत आणि फुलांची आरास वगैरे या व्हिडिओमध्ये तुम्हाला पाहायला भेटणार आहे। मंडळी, तुम्ही बघू शकता समोर रथ दिसतोय। आई रथामध्ये विराजमान होऊन रात्री 12 वाजता बरोबर रथ उत्सव निघणार आहे। तर आता वाजलेले आहेत 7:30 वाजलेले आहेत। आता आपण थोडा घरी जाऊ, फ्रेश होऊ। सकाळी आपण 9 वाजता निघालेलो आणि त्याच्यानंतर आपला फर्स्ट पार्ट झाला। 6:30 वाजता आपला पहिला पार्ट कंप्लीट झाला। त्याच्यानंतर लगेच दुसरा पार्ट सुरुवात केली। 6:45 वाजल्यापासून सेकंड पार्टला सुरुवात केली आहे। तर रथोत्सव विशेष व्हिडिओ असणार आहे, भाग 2। तर चला, स्किप न करता पूर्ण बघा। आता भेटू आपण 9:30-10 वाजता येऊ आणि नंतर तुम्हाला पुढचं टोटल आईचा रथोत्सव मी दाखवणार आहे।
एक दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे आणि यामध्ये सुंदर सुंदर रांगोळ्या देखील पाहायला भेटणार आहे। आई सोमजाई शिवशक्ती नंदी वासुकी या 4 सूत्रांनी वसलेली आई सोमजाई या नावाने विख्यात आहे। आणि आता वाजले 7:30, तर चला आता घरी जाऊ, थोडा फ्रेश होऊ। तर फायनली मंडळी आता रात्रीचे वाजलेले 11 आणि आता आपण आलेलो तर आई सोमजाई मंदिराजवळ सुंदर, खूप सुंदर आणि छान असे फुलांचे आरास साकारलेले आहे, तुम्ही बघू शकता समोर स्क्रीनवर। तर चला आता मंदिरामध्ये जाऊ आणि आणखीन पण विद्युत रोषणाई देखील केलेली आहे, ती पण तुम्हाला यामध्ये कव्हर करून मी दाखवणार आहे। चला, सोमजाई माते की जय। आणि खूप सुंदर अशी आरास फुलांची देखील साकारण्यात आलेले आहे। सोमजाई माते की रात्री 12 वाजता बरोबर देवी रथावर आढून होते। आढून झाल्यानंतर नाभिक समाजाचे अध्यक्ष येऊन देवीला आरशामध्ये मुखदर्शन करतात। मुखदर्शन झाल्यानंतर पहिल्या समाजाच्या 5 मानाच्या ओट्या भरल्या, त्यामध्ये पहिलं देवस्थानचे गुरव यांची ओटी होते, नंतर देवस्थानचे मानकरी तुरे यांची ओटी भरली जाते, नंतर मग 5 मानाच्या ओट्या, ज्याच्यामध्ये कसबापेठ भंडारी समाज, सोनार समाज, नंतर नाभिक वाणी समाज, नवीपेठ भंडारी समाज, कुंभार समाज, भट्टीतळा कुंभार यांच्या ओट्या भरल्यानंतर रथावर देवालयातून बाहेर पडून की सोनाराळीमधून शिवाई चौकातून हरिजनवाड्यातून पुन्हा तिथे माघारी फिरून वाण्यावाडीतून स्ट्रेट मेटकरीवर येतो। मेटकरीवर तिची बहीण देवी मेटकरीला ती गाठभेट घेते, तिथून माघारी फिरून पुन्हा नगरपालिकेतून नवी पेठेमध्ये जाते। नवी पेठेतून तेथील लोकांच्या ओट्या घेऊन ती कुंभारवाड्यामध्ये जाते। कुंभारवाड्यातून पुन्हा ती बाजारपेठेत शिवाई चौकात येते। शिवाई चौकातून माघारी फिरून पुन्हा बाजारामध्ये जाते। बाजारामधून पुलावरून माघारी फिरून वाण्यावाडीमध्ये शिरते, कसबापेठमध्ये शिरते। कसबापेठेतून कसबापेठेतला जो चौक आहे जिथे देवी दुर्गादेवीचं दुर्गादेवी बसली होती, त्या चौकात जाऊन तिथे मानाच्या ओट्या घेऊन पुन्हा ती कसब्यातून गुरवाळीमध्ये शिरते। गुरवाळ्यातून मग ती गणपती मंदिरापर्यंत जाते। गणपती मंदिरातून गेल्यानंतर सोमजाई देवळामध्ये पुन्हा ती येते। तिथे आल्यानंतर तिची विधिवत पूजा केली जाते। पूजा केल्यानंतर भजन होतं। भजन झाल्यानंतर देवीला पुन्हा मानाने तिला गाभाऱ्यामध्ये बसवलं होतं। अशा प्रकारे देवीचं रथोत्सवाची सांगता होती। गर्दी करून बऱ्याच वेळ उभे राहून प्रत्येकाला रथ बघायला मिळाला पाहिजे। समाप्त बराच वेळ रथाच्या समोर उभे राहून खूप सुंदर अशी माहिती दिल्याबद्दल बोला आई भवानीचा। खूप सुंदर माहिती दिली आणि फुलांचे आरास देखील बघू शकता तुम्ही। खूप सुंदर असे फुलांचे आरास देखील आखण्यात आलेले आहे। शिवर्धन येथील आई सोमजाई मंदिरामध्ये आपण आलेले आहे आणि आता वाजलेले आहे 11:30 मंडळी। आता रात्रीचे वाजलेत 11:30। आपला दर्शन करून झालेलं आहे आणि ठीक 12 वाजता आईचा रथ निघणार आहे। खूप भक्तगणांची गर्दी बघू शकता, खूप क्राऊड आहे आणि तुम्ही बघू शकता आई रथामध्ये विराजमान झालेले आहे। तर कमेंटमध्ये सोमजाई माते की जय, आई भवानीचा उदय टाकायला विसरू नका।
थोड्याच वेळात तुम्हाला संपूर्ण रथ उत्सव या व्हिडिओमध्ये दिसणार आहे. फक्त भाविकगणाची खूप गर्दी देखील आहे. सर्वप्रथम मानाच्या ओट्या भरल्या जातात आणि तुम्ही बघू शकता फुलांच्या आरास शिवर्देवीतील आई सोमजाई मंदिरामध्ये आपण आलेलो आहे आणि ठीक 12 वाजता रथ निघणार आहे. मानाच्या ओट्या ज्या असतात त्या भरण्याची थोड्याच वेळात सुरुवात होणार आहे. तर सर्वांनी कमेंटमध्ये आई भवानीचा उद्या टाकायला विसरू नका. लाखो भक्तगणांची इथे उपस्थिती आहे.
वाजून या ठिकाणी एक छोटासा प्रयत्न असणार आहे आईचा रथ दाखवण्याचा. आई भवानीचा उदो आता रथ निघालेला आहे. आई भवानीचा उदो गजानात आता रथ निघालेला आहे. बरोबर आता वाद्याचं रात्रीचे 12. तर चला आई माऊलीचा आशीर्वाद दर्शन तुम्हाला या आपल्या चॅनलवर दिसणार आहे. रात्रीचे वाजलेले 12 वाजलेले आहेत. आई आता रथामध्ये तुझे विराजमान हो. आई आता रथामध्ये विराजमान होणार आहे. बघू शकता आई ग्रामदेवता नंदी वासुकीला पाहायला मिळणार आहे. सुंदर तुम्हाला भजन देखील यामध्ये पाहायला भेटणार आहे. जय जय
तर मंडळी, सुंदर भजन तुम्ही आता ऐकलत आणि आता आपण चाललो आहोत बाजारपेठामध्ये. संपूर्ण फुलांची आरास, भव्य मोठ्या रांगोळ्या असतील, फुलांच्या सुंदर सुंदर रांगोळ्या साकारण्यात आलेल्या आहेत. तुम्ही बघू शकता प्रत्येकाच्या दारोदारी फुलांची आरास पाहायला भेटेल तुम्हाला. सुंदर सुंदर अशा रांगोळ्या या व्हिडिओमध्ये पाहायला भेटणार. आई सोमजाईचा रथोत्सव विशेष व्हिडिओ होता आणि तुम्ही बघू शकता वेशवीकर परिवारातर्फे यावर्षी देखील सुंदर डेकोरेशन, आई सोमजाईचं सुंदर डेकोरेशन साकारण्यात आलेलं आहे. तर आई भवानीचा अवधो कमेंटमध्ये नक्की टाका. आणि दरवर्षीप्रमाणे यावर्षीसुद्धा येणाऱ्या सर्व भाविकांचे स्वागत आहे. आणि बघू शकता वेशवीकर परिवारातर्फे सुंदर डेकोरेशन साकारण्यात आलेलं आहे. आणि आता आपण थोड्या वेळाने पुढे जाणार आहोत आणि तुम्ही बघू शकता हजारोच्या संख्येने, लाखोच्या संख्येने भक्त भाविक आई सोमजाई रथोत्सवासाठी देश विदेशातून आलेले आहेत. आईच्या या रथोत्सवासाठी भक्त भाविकांची रांग लागलेली आहे. भरपूर गर्दी देखील बघू शकता. आणि रात्रीचा टाईम झालेला आहे, रात्रीचे 12:30 वाजून गेलेले आहेत आणि माझ्यासाठी हा दिवस भाग्याचा आणि कधी न विसरणारा असणार आहेत. याच दिवशी गेल्या
3 तारखेला रथोत्सवाच्या दिवस प्रियेचा जन्म झालेला, आपल्या मुलाचा आईची कृपा आपल्यावर झालेली आणि हा माझ्यासाठी अविस्मरणीय क्षण असणार आहे. तर चला, आई भवानीचा उदो उदो बोलत आता रथोत्सवाला सुरुवात झालेली आहे आणि आता रथ थोडं निघणार आहे. संपूर्ण श्रीवर्धनभर फिरून त्याची सांगता ही उद्या सकाळी होणार आहे. तर चला, एक छोटासा प्रयत्न केलेला आहे दाखवण्याचा. हजारो लाखो भाविकांची गर्दी तुम्हाला यामध्ये पाहायला भेटणार आहे. आई सौंदर्याच्या कृपा आशीर्वादाने सर्व काही चांगलं होणार आहे. तर एक कमेंट आई माऊलीचा उदो उदो टाकायला विसरू नका. तर चला, आई भवानीचा उदो उदोच्या गजराला आता सोमगाई रथ आपल्याला सर्व भक्तगण पाहायला मिळतात. रथ देखील आवाज साकारण्यात आलेले आहे. सुंदर भजनाच्या गजाला आई रथ निघालेला आहे.
मंडळी आता रात्रीचे वाजलेले आहेत 2 वाजलेले आहेत आणि आपण आता हे व्हिडिओ इथेच एंड करणार आहोत. तर फायनली तुम्हाला हा आजचा सोमजाई रथ उत्सव विशेष व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करू नका. तुम्ही जर आपल्या चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. चला अशाच पूर्ण व्हिडिओ सोबत भेटू आपण त्या पुढल्या ब्लॉगमध्ये. आणि कमेंटमध्ये सोमजाई माते की जय आई मौलचा उदो टाकायला विसरू नका. भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये.